स्वामी काज गुरु भक्ती 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 स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु भक्ती 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 स्वामी काज गुरु पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा हेच विष्णूचे महापूजा हेचे विष्णूची महापूजा हेच विष्णूचे महापूजा पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा
अनुभव नाही तुझा अनुभव अनुभवनाय तुझा अनुभव अनुभवनाय तुझा अनुभव विष्णुचे पूजा हेची विष्णुची पूजा हेची विष्णुची पूजा विठ्ठल 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 विठ्ठल
मंडळी मायबाप सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे, एक टाळी वाजवायची सगळ्यांनी. हा महिला मंडळ वर हात करायचे सगळ्यांनी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 क्षत्रिय गुलावतौ सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. स्वामी काज गुरु भक्ति पितृ वचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभवनो हे तुझा सत्य बोला मुखे दुःख वे अनेकांचे दुखे हेच विष्णूची महापूजा अनुभवनो ही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फोळ हेची विष्णूची महापूजा अनुभवनो हे तुझा अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिं हम देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतार कलाकांक तेजोदिकामोदिभक्रम कलानिशवादा पणोहदार दक्षे समाधिस्तमूर्ते भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अष्टसिद्धी नवनिधी के दाता अस्वर दीन जानकी माता राम रसायन तुम रे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी द्रबहु सुदशरथ अजर बिहारी श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम हे राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा अवीर स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन शिवापती हेच विष्णूची महापूजा अनुभवनो ही तुझा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवे करता घेतलेला भंग यच्च यावत भूतलावर जन्माला आलेले जडजीवांचा उद्धार करण्याकरता जन्य खंडपला देह जिजविला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वारकरी संप्रदायाचे हिरे वारकरी संप्रदायाचा कळस हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबारायांचा हो फार चरणांचा नाही मायबाप अगदी 4 चरणांचा परंतु भगवान विष्णूंची विष्णू पूजा म्हणजे नेमकं काय भगवंताची पूजा म्हणजे नेमकं काय हे पटवून देणारा हा भंग विठाला विठला 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 किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात तुम्हा सर्वांना ज्ञात आहे ब्रह्मलीन गुरुमाऊली हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील उर्फ बापू म्हणून आपण ज्या साधूंना सर्वजण ओळखतो नोहे नोहे ज्यांच्या आशीर्वादानं ज्यांच्या संस्कारानं ही भूमी पुनीत झालेली आहे पावन झालेली आहे असे असणारे बापू आणि यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी यांच्याच संस्कारातील यांच्याच संस्कारानं पुनीत झालेला हा परिवार आणि या बाईत परिवारामधील श्री चंद्रकांत दादा गजानन बाईत असतील त्यांच्या पत्नी सविता चंद्रकांत बाईत असतील त्यांचे चिरंजीव पियुष दादा असतील या सर्वांच्या आग्रहास्तव आपल्या या सुंदर अशा महादेववाडी कोलाड या ठिकाणी येण्याचा आलेला हा योग आणि किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण जमलेले आहात तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की आज भगवान श्री नारायणांची सत्यनारायण महापूजा या ठिकाणी आहे आणि त्या निमित्त या परिवाराच्या आग्रहास्तव या संपूर्ण आपल्या या तालुक्यामधील असेल जिल्ह्यामधील असेल अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे त्यामधील या परिसरामध्ये या रोहा तालुक्यामध्ये प्रथमताच येण्याची संधी आदरणीय दादांनी आम्हाला दिली आणि या
परिसरामध्ये आल्यानंतर अनेक मान्यवर मंडळी, अनेक दिग्गज गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ओळख जरी कुणाची नसली तरी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक गुरुवर्य गुरुतुल्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व गुरुतुल्य मंडळीला अगदी मनापासून वंदन करतो. सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळं गुरुजन मंडळीला, सर्व त्या ठिकाणी गुरुबंधू मंडळींना मनापासून वंदन करतो. अगदी या परिसरामध्ये आल्यानंतर खरं तर मन अगदी खुश होऊन जातं बरं का. का खुश होतं त्याला एक कारण आहे महाराज. ज्यावेळेस आम्ही आषाढी वारीला पंढरीच्या दिशेने जात असतो आणि पंढरीच्या दिशेने जात असताना आम्हाला या परिसरातील ज्यावेळेस दिंड्या दिसतात, कोकण दिंडी असेल, आपल्या या परिसरातील ज्यावेळेस दिंड्या दिसतात ना, अगदी मन खुश होऊन जातं. त्याला कारण आहे की बाबा, काय कारण आहे माहिती आहे की या परिसरामध्ये आल्यानंतर आता आमच्या परिसरात जर कीर्तन असतं, हे कीर्तन, तर याच्यामधले निम्म्याच्या वर पॅन्ट शर्टवर उभे असते बरं का. एकतर उभेच राहत नाही, पण राहिले तरी पॅन्ट शर्टवरती आहे. पण या परिसराला या साधूंची संगत आहे. गुरु या करता असावा, साधू या करता असावा, संत या करता असावा मायबाप, की संस्कारानं आपल्याला पुनीत केलं पाहिजे. हे संस्कार कुठं दिसतात ते आपल्या परिवारामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये दिसतात. हे गुरु माऊलींनी, आदरणीय बापूंनी आपल्याला दिलेले संस्कार आहेत. आणि म्हणून या परिसरामध्ये आल्यानंतर पुरुष मंडळी तर आहे, पण आमच्या माता भगिनी सुद्धा एक साडी आणि भगवंताकडे जात असताना नटूनच गेलं पाहिजे. असं आळसटेल गेलं नाही पाहिजे, नटूनच गेलं पाहिजे. मग ती अगदी गोड सुंदर पद्धतीनं या दिंडीकडे बघितल्यानंतर अगदी गोड पद्धतीनं तो आनंद घेतल्यासारखं वाटतो महाराज. भगवंताच्या नावामध्ये जो आनंद आहे तो नाचून गाऊन घेतला पाहिजे. आणि पंढरीच्या वाटेला आपण सर्वजण तर दिंडीला जात असतात महाराज. काय आनंद आहे पंढरीच्या वाटेला. श्री विठ्ठल श्री विठ्ठल, मृदंगाचा ध्वनी, टाळाचा ध्वनी, गायनाचा ध्वनी, इतकं गोड भजन त्या पंढरीच्या वाटेवर चालतं. ते गोड भजन आमच्या पांडुरंगाला आवडतं मायबाप. किती गोड भजन आहे का. नादा पांडुरंग टाळ, मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह, झाला वृंदावन. नादा पांडुरंग टाळ, मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह, झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे, तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन, आभाळा समान हो. भेटी चालला रे लागला लागला, भेटी चालला रे लागला लागला. विठ्ठला विठ्ठला, पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला, पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला, पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला, पंढरीचा माझा विठ्ठला. ऐका मायबाप, या वारीमध्ये काय आनंद आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वारी का करावी जीवनामध्ये आल्यानंतर, त्याला कारण आहे. वारीमध्ये श्रीमंतही असेल आणि गरीबही असेल, एकाच पंक्तीला जेवतात. हा वारीचा मोठेपणा आहे. पैशाची गरज नाही, श्रीमंतीची गरज नाही, सत्तेची गरज नाही मायबाप. अंतकरणामध्ये शुद्ध भाव असावा आणि तो शुद्ध भाव त्या पंढरीच्या पांडुरंगाला आवडतो. आणि त्या पंढरीच्या दिशेने जात असताना मृदंग वाजवण्याचा आनंद वेगळा, टाळ वाजवण्याचा आनंद वेगळा,
काकडा म्हणण्याचा आनंद वेगळा, भजन म्हणण्याचा आनंद वेगळा, हरिपाठाचा आनंद वेगळा. वारीच्या वाटेवर फक्त अंतकरणापासून भजन केलं ते भगवंताला आवडलं. हो नादा पांडुरंग टाळ मृदंगाच गाण, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान. हो भेटी चालला रे लागला लागला, भेटी चालला रे लागला लागला. हरी बोल विठ्ठला विठ्ठला, पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला. ओ विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला. माझा विठ्ठला माझा विठ्ठला. एवढं गोड भजन कुठं असतं मग बाप? वारीच्या वाटेवरती असतं. म्हणून ही सर्व गुणीजन मंडळी जी आहे, खरं विशेषतः या परिसराला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे की हे संस्कार आपल्यावरती आहे. आणि म्हणून सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व गुरुतुल्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना मनापासून वंदन करतो. आज सेवा ज्या निमित्त आहे ती सत्यनारायण महापूजा. नारायण म्हणजे काय? तर भगवान विष्णू परमात्मा, भगवान विठ्ठल तोच आहे, भगवान विष्णू तोच आहे, भगवान राम तोच आहे, भगवान कृष्ण ही तोच आहे. पण सत्यनारायण म्हणजे नेमकं काय? तर नारायण सत्य आहे हे दाखवून देणारी कथा म्हणजे सत्यनारायण कथा. आणि सत्यनारायणाची ही महापूजा. नेमकं नारायण म्हणजे काय, भगवंताची पूजा म्हणजे नेमकं काय, तर ते तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं. पहिलं कारण त्याला सांगितलं. काय कारण सांगितलं? स्वामी काज. काय सांगितलं? स्वामी काज. स्वामी म्हणजे काय हो? स्वामी म्हणजे दोन अर्थ होतात. एका दृष्टीनं पूर्वी देवांच्या पत्न्या देवांना काय म्हणायच्या? स्वामी म्हणायच्या. पण आता आपण स्वामी म्हणून जर विचार केला तर स्वामी शब्दाचा अर्थ आहे मालक. मालक काय म्हटलं जातं? मालक. मालकाकडे काम करत असताना इमानदारीनं जो काम करतो, मालकाचं काम इमानदारीनं करतो, त्याला म्हणावं विष्णू पूजा. म्हणजे ते काम करत असताना अंतकरणामध्ये मालक आणि आपण एकच आहोत या दृष्टिकोनातून जर ते काम करत असताल तर तुकोबाराय म्हणतात हीच एक विष्णू पूजा आहे. कुठली? मालकाचं काम इमानदारीनं करणं हेच विष्णूची महापूजा. दुसरं कारण सांगितलं स्वामी काज, गुरुभक्ती. दुसरं काय सांगितलं? गुरुभक्ती. आपण ज्या पवित्र देशामध्ये जन्माला आलो, ज्या पवित्र राष्ट्रामध्ये जन्माला आलो, जगाच्या पाठीवर मायबाप अनेक देश आहेत. किती देश आहेत? अनेक देश आहेत. पण मला सांगा, असं कुठल्या देशाला म्हटलं जातं का पाकिस्तान माता, इंग्लंड माता, जपान माता? मग कुठल्या देशाला म्हटलं जातं? भारत माता. का म्हटलं जातं हो? इथं संतांचं वास्तव्य आहे, इथं देवांचं वास्तव्य आहे. संतांच्या, ऋषीमुनींच्या, शूरवीरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी महाराज. जे ते वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश टाळकरी हा. जेथे वैष्णवांचा वास, पुण्यभूमी तवास. हो ते वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवांचा वास, पुण्यभूमी
देश का पवित्र आहे, ही भूमिका पवित्र आहे, त्याला कारण आहे महाराज. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. ही भूमी धन्य आहे आणि पुण्यवान असणारा देश आहे. त्याला कारण एकच, इथं संतांचं वास्तव्य आहे, इथं शूरवीरांचं वास्तव्य आहे. आणि अशा पवित्र देशामध्ये आपल्याला गुरु मिळाले ज्ञानोबरायांसारखे, गुरु मिळाले तुकोबरायांसारखे, गुरु मिळाले नाथ महाराजांसारखे, गुरु मिळाले नामदेव महाराजांसारखे. आणि हे गुरु आपल्या जीवनामध्ये काय करतात तर योग्य ती दिशा दाखवण्याचं काम गुरु आपल्या जीवनात करत असतात महाराज. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असावा. गुरु काय करतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे का? गुरु माझ गणगोत, गुरु हीच माबुली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा उरताटल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. ऐका, आपल्या जीवनामध्ये का गुरुची संगत महत्वाची आहे? संतांनी आपल्याला योग्य ती दिशा दाखवून दिली आहे. इकडे लक्ष द्या मायबाप सगळ्यांनी. काय दिशा दाखवून दिली संतांनी? त्या मार्गाने संत चालत गेले. दादा याला आवाज आला. त्या मार्गाने संत चालत गेले आणि आपल्याला मायबाप रस्ता दाखवला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तिनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काय. संतांनी जीवन जगण्याचा योग्य मार्ग आपल्याला दाखवला मायबाप. आपल्याला संगत कशी असावी, आपण कसं बोलावं, कसं राहावं, कसे संस्कार आपल्याकडे असावे, हे सांगण्याचं काम गुरूंनी आपल्या जीवनामध्ये करावं. आणि म्हणून म्हटलं जातं, हो संगतीने ओलांडला अवघड घाट, संगतीने ओलांडला अवघड घाट, सुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळे उमगलो मीच मला थेट, सुख दुःख एकामेका वाटलं वाटलं, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. ओ गुरु एक तुझी माझा विधाताच, गुरु तुने सारे विश्व हे सकळ, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल.
विठला विठ्ठल विठला विठ्ठल. जीवनामध्ये गुरु प्रत्येकाच्या अत्यंत महत्वाचा आहे. स्वामी काज आपल्या मालकावरती काम करत असताना श्रद्धेनं काम करावं, विश्वासानं काम करावं. दुसरी महत्वाची गोष्ट, गुरुवरती अनन्यसाधारण भाव असावा. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, आपल्या वडिलांना जी आपल्याला परंपरा चालू करून दिलेली आहे, सद्गुरु जोग महाराजांनी आम्हाला जी परंपरा चालू करून दिलेली आहे, विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी जी परंपरा चालू करून दिलेली आहे, जगद्गुरु तुकोबरायांनी जी परंपरा चालू करून दिलेली आहे, ती परंपरा जोपासण्याचं काम करणं हे आपलं खूप मोठं महत्वाचं कार्य आहे महाराज. पितृवचन सेवापती, पितृंचं वचन आपण पाळायचंय महाराज. पितृवचन म्हणजे नेमकं काय? जी परंपरा आपल्याला चालू करून दिली त्या परंपरेचं पालन करणं, त्या परंपरेचं पोषण करणं, ती परंपरा चालवत राहणं, हे पितृचं वचन आहे. जसं प्रभू रामचंद्रांना रघुराजानं चालू करून दिलेली परंपरा, रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन जाई, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. हो, अहो देवादिकांना सुद्धा ती परंपरा चालू करून दिलेली होती. ती परंपरा जोपासण्याचं काम